नमस्कार. प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी आपल्या नवनाथ भाऊंच्या ऑफिसमध्ये स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेचं आपण आज विशेष बोलवण्याचं कारण असं की सर्वसामान्य माणसांच्या अर्जांना फक्त केराची टोपली दाखवली जाते. कारवाईचे आदेश होऊनही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही आणि कारवाई होत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे की साधारणतः एक 2-3 महिन्यापूर्वी गोल्डन बेकरी या ठिकाणी रोट खरेदी केली असता त्या रोटमध्ये जिवंत आळ्या सापडल्या. त्याचंही आपण या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करून व्हायरल करून बरेच प्रयत्न केला होता की त्याला कुठेतरी दाद भेटेल. त्या अनुषंगाने तो रोटची तपासणी करिता नवनाथ भाऊ चासकर असतील, नवनाथ भाऊ वाळुंज असतील, आम्ही तिघांनी प्राथमिक वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आळे या ठिकाणी अर्ज केला. दिनांक 6/10/2022 या ठिकाणी गेला असता त्यांनी उडवाउडीचं उत्तर म्हणजे की हा आमच्या अखत्यारीतला विषय नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही फक्त काय केलं की हा अर्ज आणि हा रोटचा नमुना हा तुमच्या ताब्यात देतोय, तुम्हाला त्याच्यावरती काय कारवाई करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने करा असं करून तिथल्याच आरोग्य परिचारक म्हणून जे आहेत रोहिदास मुंजाळ साहेब यांनी आम्हाला खरोखर सहकार्य केलं म्हणायचं. तर त्यांनी आमचा अर्ज स्वीकारून आणि रोटचा नमुना घेऊन तो पुणे आरोग्य प्रयोगशाळेकडे दिला. आरोग्य प्रयोगशाळेकडे दिल्यानंतर आरोग्य प्रयोगशाळेने त्याच्यावरती तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट ऑफ अनालिसिस हा आपण बघू शकता. याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे, त्यांचा पॉइंट्स आणि रिमार्क्स दिलेला आहे की दिस सॅम्पल इज अनसेफ फॉर ह्युमन कन्झ्युम्पशन, म्हणजे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असलेलं हे रोट आहे असं त्यांनी दिलं. त्याच्यानंतर त्या पत्रावरती पुन्हा कारवाई करण्यासाठी आम्ही माननीय आयुक्त अन्न व औषध प्रशासन या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी आम्ही समक्ष त्या अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त जे आहेत गवते साहेब म्हणून गवते साहेबांची प्रत्यक्ष गाडी घेतली. त्यांना त्याबाबतचा आरोग्य प्रयोगशाळेचा नमुनाही दिला आणि पत्रही दिलं. पत्राचा विषय असा होता की आळेफाटा जुन्नर तालुका येथील गोल्डन बेकरीमध्ये खाद्यपदार्थामध्ये जिवंत आळ्या आढळून आल्या असून कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या अधिकारी व बेकरीवर कारवाई करण्याबाबत असं एक पत्र दिलं. ते पत्र दिनांक 9/11/2023 रोजी आम्ही स्वतः बाय हँड साहेबांकडे दिलं. साहेबांनी आम्हाला पत्रव्यवहार करून वारंवार फोन करून काय कारवाई झाली असं विचारलं असता त्यांनी आम्हाला एक पत्र 24 तारखेला दिलं. त्या 24 तारखेच्या पत्रामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की हा जो गोल्डन बेकरी आहे त्याच्यामध्ये त्या तुम्ही दिलेल्या नमुन्यानुसार आणि आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार त्यांचं जे फूड अँड ड्रग्सचं लायसन आहे ते आम्ही या ठिकाणी निलंबित करण्याचा आदेश केलेला आहे. तर निलंबित करण्याचा आदेश असूनही तो आदेश 24 तारखेला माननीय आयुक्त साहेबांनी काढला आणि अद्यापपर्यंत ही बेकरी तशाच पद्धतीने अगदी बेफिकरपणे चालू आहे. म्हणजे या गोष्टीची अगदी प्रशासनही दखल घेत नाही. आपण सोशल मीडिया मार्फत त्याचा प्रसार पण केला की बाबा या गोल्डन बेकरीमध्ये सर्व प्रकारचं जे काय अन्नपदार्थ आहेत ते मानवी आरोग्यास घातक असून दूषित आहेत आणि असंच आपल्याला त्या बऱ्याच ठिकाणी हॉटेलला त्यांचं मटेरियल सप्लाय होतं आणि त्यामार्फत सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात घालतो. जेणेकरून तिथं खरेदी करत असताना जे काय पाव असतील किंवा रोट असतील बरेच काही असे खाद्यपदार्थ आहेत की ते बनवताना सुद्धा एकदम अशी घाणेरडी अशी अवस्था आहे. असंच अचानक मुंजाळ साहेबांना तिथं घेऊन गेला असता तिथली अवस्था आणि तिथं खरोखर एक बाल कामगार आहेत तिथं, म्हणजे जिथं सुज्ञ माणूस त्या बेकरीची काळजी घेऊ शकत नाही अशा ठिकाणी बाल कामगार
काय काळजी घेतील? दुसऱ्याच्या आरोग्याचा पूर्णपणे तिथं कुठल्याही प्रकारचा एक विचार केला जात नाही. आपल्या मार्फत विनंती अशी आहे की झालेल्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवतात आणि कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गांभीर्य लक्षात घेत नाही. आणि मुळातच याच्या अगोदर आपल्या मार्फतही ती बातमी आपण प्रसारित केली की गोल्डन बेकरीचं लायसन रद्द असताना ती रोजरोजपणे चालू आहे. बालकामगार म्हणून तक्रार आम्ही तशी केली नाही. आम्हाला बघून ते बालकामगार पळून गेले. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की जिथं मॅच्युअर माणसं काम करतात तिथं माणसांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. मग असे बालकामगार काय काळजी घेतील दुसऱ्याच्या आरोग्याची? बेकरी असो किंवा हॉटेल असो, दर 3 महिन्याला तिथल्या कर्मचाऱ्यांची तपासणी झाली पाहिजे. तशी होती का? अगदी बरोबर. याचा वारंवार पाठपुरावा आम्ही गवते साहेबांनाही म्हणतोय की कमीत कमी आपल्या प्रशासनामार्फत, अन्न आणि औषध प्रशासनामार्फत तुमच्या ज्या कारवाई आहेत त्या आम्ही अर्ज दिल्यानंतर चालू करू नका, तर ते तुम्ही स्वतःहून चालू करा. तुम्ही स्वतःहून इकडे या, तुम्ही स्वतःहून फील्डवरती जा आणि बघा म्हणजे काय परिस्थिती आहे, लोकांना कशा पद्धतीचं बिहेव केलं जातं त्या ठिकाणी. ते रोड किती जणांना दिले गेले? ते रोड तर आता त्यांची क्वांटिटी बनवण्याची भरपूरच. ते रोडही असेल, त्या मागे ह्याच्या अगोदर घडलेलं प्रकरण म्हणजे बिकानेर स्वीट, त्या ठिकाणी असंच एक केकचा प्रकार आढळला होता. जिवंत आळ्या त्या ठिकाणी आढळून आल्या होत्या. त्यामार्फत पाठपुरावा केला असता पुन्हा संगनमताने ती बेकरी चालू करण्यात आली. मुळातच लोकांच्या आरोप करताय, संगनमत कोणाचं? संगनमत म्हणण्यापेक्षा संगनमतच म्हणावं लागेल याला की आपण अन्न आणि औषध प्रशासन. अन्न आणि औषध प्रशासन. हो, अन्न आणि औषध प्रशासनाचं त्या बेकरी मालकाशी संगनमत होत आहे असं म्हणावं लागेल. मग तुम्ही आता एवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केलं, सगळं झालं, तुम्ही प्रॉपर आळेफाट्याच्या बेकरीवाले तर बाहेरचे, तरी बेकरीत माल घ्यायला ग्राहक जातात. याचा अर्थ तुम्ही सत्य का बेकरीवाला सत्य, काय सांगताय? खरं तर सत्य झाकलं जाते असं म्हणावं लागेल. आम्ही सत्य काढण्याचा बाहेर प्रयत्न करतोय, पण काही लोक त्याला सत्य झाकण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये वेगळा अर्थ नाही ना? नाही, याच्या मागे ग्राहक तर त्याला बाहेरचे नाहीत ना? नाही, ग्राहक इथले आळेपाटीचे. आळेपाटीचे ग्राहक जातात कसे? पण बऱ्याच जणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलेलं नाही. ते आता हे 2 दिवसाच्या माध्यमातून जास्त कळले. जर बिकानेर स्वीटवर 6 महिन्यापूर्वीचा, बिकानेर स्वीटवर जर कडक कारवाई, 4 दिवस म्हणताय तर 6 महिन्यापूर्वीचा प्रकार आहे. बिकानेर 6 स्वीटवर महिन्याचं दुकान कोणत्या दुकानात एखादी चर्चा झाल्यानंतर बंद होतं. तुमचीच माऊत चर्चा जरी घडली कोणत्या एखाद्या आपल्या ग्रामीण भागी, शहरात नाही आली चर्चा झाली. बिकानेर स्वीटवर जर अन्न आणि औषध प्रशासनाच्या मार्फत जर कडक कारवाई झाली असती तर निश्चित लोकांना कळलं असतं की ही बेकरी का बंद झाली. मुळातच अशी कारवाई, कुठल्याही प्रकारची कारवाई म्हणताय, परत म्हणताय कडक कारवाई, याच्या पलीकडे काय? ते नियम त्यांना फटके मारायला पाहिजे. नाही, कडक कारवाई म्हणजे त्यांनी स्वतः येऊन ते सील केलं पाहिजे अशी अपेक्षा आम्हा ग्राहकांची आहे. गोल्डन बेकरी, तुम्ही त्याचा कसा पाठपुरावा केलाय? आता आम्ही या संदर्भात, सील करण्यासंदर्भात आरोग्याशी, लोकांच्या आरोग्याशी एक खेळलं जातं म्हणून आम्ही आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार द्यायला गेलो असता तिथले जे प्रशासक आहेत त्यांनी सांगितलं की हा आमच्या अखत्यारीतला विषय नाहीये, तुम्ही ती तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे द्या, त्यांच्याकडे ते पूर्णपणे राईट्स आहेत बेकरी सील करण्याचे. मुळातच हाच प्रश्न आहे. मुळात आम्ही ते पण त्यांना बोललो, विषबाधा होऊन एखादा जर माणूस मृत्यू झाला याला जबाबदार राहणार कोण? अन्न प्रशासन राहणार का पोलीस बंदोबस्त राहणार? पोलीस राहणार की आणखी पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्र राहणार? कारण हा तिघांच्या पण संगनमताने पूर्णपणे त्यांनी तिघांनी एकत्र येऊन त्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. तुम्ही रोड तुम्ही आणला ते कशा प्रकारे आणला? तुमच्याकडे त्याचं बिल किंवा तुमच्याकडे काही त्याचा पुरावा आहे का? हो आहे ना, त्या संदर्भाची आपणच एक बातमी लावली होती. बातमीचा पुरावा नाही तुमच्याकडे, कारण त्या बातमीमध्ये व्हिडिओ असा होता की फक्त केकचा व्हिडिओ होता. मग याने की रोड तुम्ही इतर कुठलाही घेऊ शकता, त्याचा व्हिडिओ काढू शकता. तुमच्याकडे ऑनलाईन फोन पे तुम्ही त्यांना केलेला और तुम्ही त्यांच्याकडे खरेदी केला, असा काही तुमच्याकडे पुरावा आहे का? नाही, तसं नाही काही.
रोड त्याबद्दल खरेदी तुम्ही काय सांगू इच्छिता? केल्यासंदर्भातचा नवनाथ भाऊंचे एक नातेवाईक आहे. नवनाथ भाऊंचं हे ऑफिस आहे झुंजार छावा संघटनेचं, की या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडली जाते, अन्यायाला न्याय मिळतो. त्या हिशोबाने त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे ते रोडचा नमुना घेऊन आलेत. त्यांनी संघटनेला एक तक्रार अर्ज दिला. त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आम्ही पुढे कारवाई करत गेलो आणि त्यानुसार आजपर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाकडून नक्कीच फक्त तुमच्याकडे लायसन- जे प्रश्न आहेत तिथंच घेतला याचा प्रभाव काय? तुमचे नक्की प्रश्न ओके आहेत आणि तुमचे उत्तर कागदपत्र ओके आहेत, पण आज डॉक्युमेंटले पाहायला गेलं किंवा व्हिडिओ क्लिपद्वारे कशाद्वारे पण हे आपण सिद्ध करून दाखवू शकता की तुम्ही तिथनंच माल खरेदी केलेला आहे किंवा रोड त्याच दुकानातला आहे. तुम्ही जे बेकरीचं नाव घेतात त्याच बेकरीतून आपण वस्तू खरेदी केलेली आहे. तर आपल्याला पुरावा आहे का काही? कारण सोशल मीडियाला तुम्ही म्हणजे बुलात करून किंवा कशा प्रकारे तुम्ही असं याच्यामध्ये करताय, तुमच्या प्रूफ काय त्या गोष्टीचं किंवा असं तुम्ही काय जाणू इच्छित ती ज्या व्यक्तीने लेडीजने घेतलंय तेच व्यक्ती आमच्याकडे पुरावा आहे. सपोज एका व्यक्ती व्यतिरिक्त दुसरी तक्रार आहे असं हा? म्हणतोय. एका व्यक्तीची जी तक्रार आहे ना, हा झाला तुमचा मुद्दा. असं झालं नाही. या आळ्याच्या बाबतीत हा मुद्दा झाला. पण याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. तर जे हॉटेल जे भारतमध्ये नाश्ता करायला गेलो असता त्या ठिकाणी पाव मागितले असतात, त्या पावामध्ये अक्षरशः मच्छर आणि माशी सापडले. याला मी उदाहरण आहे. हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे आणि त्या संदर्भात त्या बेकरीवाल्याच्या माणसाला तिथं बोलवून घेतला असता तर त्यांनी सांगितलं की हमको मत पूछो, व बनाने वाला मालिक अलग है, उसको बोलो, आणि अशा हरिरावीच्या भाषेत तो तिथून निघून गेला. स्थानिकांना बाहेरच्यांची आहे असं तुम्हाला असंच म्हणावं लागेल. 100% असंच आहे. मुळातच इथल्या सगळ्या हॉटेल मालकांनी त्याच्याकडून माल घेणं बंद करावं, तुम्ही पूर्णपणे बंद करा. त्यापेक्षा वेगळ्या आंदोलनात भूमिका का घेतली नाही, उपोषण वगैरे असं का केलं? आम्ही समजदारांनी त्याला प्रेमाने सांगून नाही. पाहिलं, समजदारीने का ब्लॅकमेलिंग? समजदारांनी सांगून बघितलं. कारण बाबा- या घटनेला 10 ऑक्टोबरला घटना घडते हो, आणि त्यापर्यंत आपण फक्त कागदपत्राची पूर्तता करतोय. आपण स्थानिक आहोत, या दृष्टीने आपण काय पाऊल उचललं पाहिजे? 10 स्थानिक ऑक्टोबर प्रशासनाला पूर्णपणे कागदाची कार्यवाही करून आणि जे काय असेल ते पूर्णपणे कायदेशीर पावलं उचलून त्याच्यावर कायदेशीरच कारवाई व्हावी अशी आमची ग्राहकांची विनंती आहे. उपोषण करणं बी कायदेशीरच आहे ना. आम्ही तुम्हाला बेकायदेशीर मार्ग नाही सांगितले. उपोषण करणं कायदेशीर जरी माल असलं घेतल्याचं बिल नाही. तरी अद्यापपर्यंत तुम्ही शांतर होतंय तुमचं. आम्ही तुम्हाला विचारतोय तिथं माल जर घेतलाय तर तिथं बिल नाही तुमच्याकडे. तुम्हाला जर तिथं माल खराब निघालाय तर तुम्ही तिथला पुरावा आहे का त्या दुकानात? तुम्ही घरी येऊन त्याच्या नाळ्या निघाल्या असतील आणि तुम्ही जर म्हणत असाल का तिथे निघालाय ते योग्य आहे का? कारण वैद्य अधिकाऱ्यांचं पण म्हणणं असं आहे का भट्टीतले माल कसे काय नाही, भट्टीतून काढलेला माल तो काय लगेच विकला जात नाही. तो त्यांनी स्टॉक करून ठेवला आणि त्याच्यामध्ये मी ते तुम्हाला असं जे म्हणतो, आळ्या तयार झाल्या. रोड जो प्रकार आहे हो, रोड असेल, तो पाव असेल, रमजान महिन्यात बनवला जातो, त्याच्यानंतर हे वर्षभर विकतात. जी काही त्याची करण्याची प्रोसिजर आहे ती केल्याच्या नंतर तो स्टॉक होतो. जसं की आपल्याला बिकानेर स्वीट्स मध्ये त्या केक मध्ये आळ्या सापडल्या, म्हणजे केक जरी फ्रीजर मध्ये असला तरी तो विदाउट फ्रीजर मध्ये पण ठेवता येतो. बाहेर सापडल्या. दुकानातच सापडल्या होत्या. आपण तिथे लगेच चेक करून बघत नाही. जरी आपण एखादा खाद्यपदार्थ घेतला तर तो तिथे आपण चेक करून बघत नाही. तो घरी आणल्यानंतर आपण त्याला खोलतो, खाण्यासाठी उघडतो, तेव्हाच तो आपल्या लक्षात येऊ शकतो ना. मग इथून पुढे खाद्यपदार्थ घेताना तिथे चेक करून घ्यावं लागतील. अन्न प्रशासनाला समोर बोलवावं लागेल, आम्हाला हे चेक करून आम्हाला खायचंय. त्याच्यापेक्षा ते बिल महत्वाचं आहे. बिल महत्वाचं. आपण बिल कोणत्याच बेकरीवाला अद्यापपर्यंत बिल दिलेलं नाही. तुम्ही मागितलं मागून पण झालेलं आहे आमचं बऱ्याच वेळा. त्याच्याविषयी तुम्ही कंप्लेंट का नाही केली का? तुम्हाला बिल भेटत नाही त्याच्यावरती आम्ही माल नाही घेत, बिल नाही देत तर माल नाही घेत आम्ही. माझ्या बाबतीत पण घटना झालेली आहे अशी. मी वस्तू घेतली, मला बिल मागितली, तेव्हा नाही बिल देऊ शकत. मला तक्रार केली नाही ना. मला बिल दिलं जात नाही तर ग्राहक म्हणजे आपल्याला का केली नाही? दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता हॉटेलवाल्यांनी पाव घेणं बंद केलं पाहिजे. हे प्रबोधन लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हीच केलं पाहिजे, एक सामाजिक कार्यकर्ते. नाही, आपल्या माध्यमातून आम्ही हॉटेल मालकांना आणि ग्राहकांना पण सांगू इच्छितो की गोल्डन बेकरीमध्ये तयार होणारा हा माल खूपच निकृष्ट दर्जाचा आहे की जिथं लोकांच्या आरोग्याची अजिबात काळजी घेतली जात नाही. तुम्ही स्वतः कधी जाऊन, आम्ही नाही म्हणत, आम्ही तुम्ही स्वतः कधी पण जाऊ. लोक तिथं माल घेत आहेत, नक्की काय समजायचं? लोक तर स्थानिक आहेत. आम्ही आपल्या तुमच्यावर माध्यमात विश्वास नाही का आपल्या स्थानिक लोकांचा? स्थानिक लोकां एवढं बारकाईने चौकशी
करत नाही असंच म्हणावं लागेल. पण याच्यावर कुठेतरी ठोस कारवाई झाली तर लोक पण विचार करतील की याच्या मागे कारवाई करण्याचं कारण काय होतं. याच्याविषयी तुमची संघटना जनजागृती का करत नाही? संघटनेमार्फतच प्रयत्न चालू आहे. संघटनेमार्फतच हा प्रयत्न चालू आहे. आता इथून मागे झालं घटनाची सोडून यापुढे घटना अशी झाली नाही. पण आळ्यापाट्यावर नाही, पुणे जिल्ह्यात कुठे झाली नाही पाहिजे, त्यासाठीच आम्ही जनजागृती चालू आहे. झाली तर तुमची भूमिका काय असेल? झाली तर आनंदच वाटेल ना, लोकांचं आरोग्य सुरक्षित राहील. आणि लोकांच्या आरोग्याची तुमची पूर्ण भूमिका काय असेल? अशीच घटना जर पुन्हा घडली तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही आंदोलन करू. मग आता तुम्ही आंदोलनाचा पवित्रा का घेतलेली? आता पण आंदोलन, जर गोल्डन बेकरी हे लेटर देऊनही बंद नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू. आता प्रथमतः असं लक्षात येते का त्यांचं म्हणणं असं आहे ऑन रेकॉर्ड की आम्ही आहे, ठीक आहे, आमचा माल आहे, आमच्याकडून घेतला नाही, आम्हाला माहिती नाही, ठीक आहे. आज प्रशासन त्यांचं म्हणणं असं आहे की रोड बनवताना पूर्ण भट्टीमध्ये गरम केला जातो, रोडमध्ये कुठल्या प्रकारे काही राहत नाही, ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर केक वगैरे असेल तर त्यात आळ्या निघू शकतात. दुसरी गोष्ट, आमचा तो जो केक आहे किंवा जो रोड आहे तो आमचा कशावरून? रोडचे नमुने व्हिडिओ मी सगळे माझ्याकडे जो उपलब्ध आहेत, त्याचा पुरावा पण माझा आहे. रोडचे नमुने मी प्रयोगशाळेत पाठवून त्याचा रिपोर्ट पण घेतलाय. हे रोड मध्ये जिवंत आळ्या कशा निघतात? तुम्ही घेतले मुळातच ते रोड नमुने, जो रोड आमच्या ताब्यात आला, आम्ही लॅबोरेटरीच्या ताब्यात दिला. तुम्ही जो रोड पॅक केला नमुन्यासाठी लॅबसाठी, तो कुठे पॅक केला? त्याच्या दुकानात पॅक केला का घरी येऊन पॅक केला? नाही, पोलीस स्टेशन पैसे पॅक केला. तिथं कंप्लेंट द्यायला गेलो, त्याच्या दुकानात नाही पॅक केला. मग तिथं गेलोच नाही ना आम्ही. मुळातच हा रोड कुठला आणि काय त्याच्या संदर्भात बारकाईने चौकशी करण्यासाठी प्रथमतः प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी गेलं असता प्राथमिक आरोग्य केंद्रातले जे आरोग्य परिचारक आहेत मंजळ साहेब यांनी त्या संदर्भात चौकशी केली आणि त्या चौकशी मार्फत तो रोड आमच्या सांगण्यावरून किमान गोल्डन बेकरीचा आहे असं सांगितलं. आमच्या सांगण्यानुसार ते त्या ठिकाणी गेले, स्वतः त्यांनी तपासणी केली. मुळातच त्यांनी पण त्यांची चूक कबूल केली का ठीक आहे, अगली बार हमारे से गलती नाही होगी. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतंय की रोड तिथलाच आहे, सिद्ध आहे, याला बिलाची गरज नाही. आणि त्यांना मान्य आहे. त्याच्या अगोदर त्यांनी 2 वेळा मान्य नसतं, आमच्या विरुद्ध त्यांनी काय कारवाई केली असेल. आरोग्य केंद्राचे जे आहेत अधिकारी त्यांनी स्वतः 2 वेळा आमच्या समवेत आमच्या विरहित अशी 2 वेळा चौकशी केली. ते येतात जातात बघतात. आरोग्य केंद्राने त्यांना पत्रव्यवहार करून सांगितलं की तुम्ही आता इथून पुढे तुमची स्वच्छता ठेवा म्हणून. जर मुळातच तो रोड तिथला नसता तर त्यांनी सांगितलं असतं त्याच वेळेस आरोग्य अधिकाऱ्यांना की इथला आमच्याकडचं फूट नाहीये म्हणून. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं कळतं की या रोडचं नमुना आहे, याच्यात जिवंत आळी स्पष्ट दिसते. आणि हा रोडचा झाला एवढा पत्रव्यवहार करूनही ती त्याला रिस्पॉन्स. आणि खाणीचं साम्राज्य तिथं खारी बनवतात, कशी पद्धतीत बनवतात पा. पावाचा विषय झाला, या पावावरचं झाकण अशा पद्धतीने जनतेची सुरक्षित राहील का? त्याचे पुरावे आमच्याकडे ठोस आहेत. इथल्या स्थानिक प्रशासनाला म्हणजेच त्या गावच्या हद्दीतील स्थानिक प्रशासन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असेल, त्या हद्दीत येणारं स्थानिक प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासन असेल आणि आरोग्य विभाग असेल, या तिन्ही कार्यालयांनी संबंधितांवर ठोस कारवाई करावी अशी जनतेकडून आपणा मार्फत विनंती राहील. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.